पाहत आहात न्यूज मराठी 15। ठळक बातमी, विचार नवीन। सध्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाचा अर्थात अ-ब-क-ड असं वर्गीकरण व्हावं या संदर्भात एक मुद्दा चर्चेला जात आहे। यावर एक बदर कमिटीचा अहवालही शासनाला मिळालेला आहे। तर या संदर्भात अनुसूचित जातीमधल्या जे काही घटक आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा किंवा मतांतर पाहावयास मिळतात। तर ॲडव्होकेट भालेराव साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर आपण त्यांनाच विचारून घेऊया या संदर्भात त्यांचं मत काय आहे। तर याबाबतीत सांगायचं म्हणजे बदर कमिटीचा अहवाल सरकारने आधी पब्लिश करायला हवा होता, पण तो केलेला नाही आहे। आणि त्याच्यावर मतं सांगणं किंवा काही विचार सांगणं हे असं प्रस्तुत होणार नाही। आता मुदत देताना गव्हर्नमेंटने फक्त 5 दिवसाची मुदत दिली होती, ती आता मी ऐकलेले काल परवा की ती मुदत 1 महिन्याची वाढवलेली आहे म्हणून। प्रश्न असा आहे की SC ST मध्ये वर्गीकरण करावं हा जनतेची मागणी नाही आहे किंवा हा मुद्दा खालच्या लोकांचा नाही आहे, हा फक्त राजकारणातून उद्भवलेला मुद्दा आहे आणि तो आज रिलेव्हंट देखील नाही आहे। आज कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकऱ्या निघत नाही आहेत, जागा निघत नाही आहेत आणि जागा जर निघत नाही आहेत तर तुम्ही ह्या गोष्टीचा विचार का करता। आणि गव्हर्नमेंटला जर असं वाटत असेल, गव्हर्नमेंटचे जर ऑब्झर्वेशन असं असेल की बाबा काही खालचे वर्ग जे आहेत SC ST मधले 59 जातीपैकी जे खाली आहेत त्यांना याच्यातला फायदाच मिळाला नाही आहे, तर त्यांनी त्या लोकांचा अभ्यास करावा आणि त्यांना उच्च पातळीवर नेण्याचा प्रयत्न करावा। हे सरकार न करता फक्त 2-4 ग्रुप तयार करून एकमेकांमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार करते। सेकंड थिंग अशी आहे की जर तुम्हाला करायचं असेल तर तुमची ही जनगणना होऊ द्या, जनगणना करा आणि आज त्या जातीची संख्या ठेवा। आमचं तर म्हणणं A to Z करा, हो काही हरकत नाही आहे, पण ज्या लोकांची संख्या जास्त आहे त्या लोकांना जास्त रिझर्वेशन मिळालं पाहिजे। आणि सरकार हा जो प्रयत्न करतो की रिझर्वेशन हे नोकऱ्या मिळण्यासाठी आहे वगैरे, हे थोडंसं चुकीचं करतो आणि लोकांमध्ये समज निर्माण करतो त्या लोकांना नोकऱ्या मिळतात, पण रिप्रेझेंटेशन हे महत्त्वाचं आहे। रिप्रेझेंटेशन मिळण्यासाठी सगळ्या जाती जमातीला मिळालं पाहिजे। आणि माझा एक तुम्हाला अनुभव सांगतो माझ्या गावातला, की मी लहान असताना मी पाहिलं माझ्या गावामध्ये 2 लोक मांगाचे मास्टर होते, मांग जातीचे। मला अभिमान वाटते, मला ते का होऊ शकले, कारण रिझर्वेशनचा कोटा हा एकत्रित आहे म्हणून। एखादा अगदी खालच्या जातीतला माणूस देखील या कोट्यामध्ये तो वर येऊ शकतो, पण जर तुम्ही हे केलं तर त्याला बंदिस्त व्हाल। आणि याचा जर परत प्रयत्न केला रिझर्वेशन आपण वाटण्याचा, तर तुम्ही असं वाटणार नाही की 60/3 किंवा 4 म्हणजे 15 जाती एकत्र करणार आहे का, तेही करू शकत नाही। आणि तुमच्याकडे क्रायटेरिया काय आहे ते नाही आहे, निश्चित असा क्रायटेरिया नाही आहे की तुम्ही त्याच्यासाठी हे करणार म्हणून, वर्गीकरण करणार म्हणून। आणि वर्गीकरण केल्यानंतर काही जातींना बिलकुलच काही पर्सेंटेजमध्ये हे होईल, तर ते आता तुम्ही 10 जागा भरत असल्या आणि 2% दिलं तुम्हाला 1 बी जागा येत नाही, मग त्या रिझर्वेशनच्या त्या वर्गीकरण केल्याने त्याचा काहीही फायदा होणार नाही। उलट ज्यांना आज ज्या लोकांचं सांगण्यात येते की ह्या लोकांना चान्स मिळाला नाही आहे, तर त्यांना कधीच चान्स मिळणार नाही। अजून ठळक बातमी, विचार नवीन।